ह्या फेराला बंटी पाटलांचं काँग्रेसचीच राज येणार आहे. झेडपीचा जो हे होणार आहे अध्यक्ष होणार ते काँग्रेसचाच होणार आहे. आणि के एन पाटलांबद्दल जर काय सांगायचं झालं तर सत्ता नसताना सुद्धा तिने आता गेले 2 वर्ष पाडळी मतदारसंघ असू दे किंवा त्यांचा आणि इतर मतदारसंघ असू दे तिने जो विकास केलेला आहे तो विकास न सांगण्यासारखा आहे. तो स्वतःचा निधी वापरून तिने आतापर्यंतचा सगळा विकास केलेला आहे. त्यांच्याकडे काय सत्ता नसताना ती इतकं करतात, मग सत्तेत आल्यानंतर ते काय करणार. आणि ह्या फेराला फक्त ते आता भाजप सरकारला आणि शिवसेना सरकारला लोक कंटाळलेले आहेत. आणि ह्या फेराला आता जो झेडपीचा झेंडा होणार आहे तो बंटी पाटलांच्या अंतर्खाली काँग्रेसचाच होणार आहे. त्यांचंच काम मी मागापासून सांगितलं, त्यांचं कामाचा अजेंडा वेगळा आहे. हातात सत्ता नसताना तिने गावोगावी जाऊन विकास निधी केलेला आहे. आता या सडोली गावाचा 40 वर्ष पेंटिंग पडलेला महादेवाचं मंदिर तुमच्या समोरचं आहे. यांनी 35 लाख रुपये देऊन मंदिरला आता जीर्णोद्धार करून आता मंदिराची उद्या पायाभरणी करायची. यावेळी लोक पक्ष बघून मतदान करतील का व्यक्ती बघून मतदान करतील? नाही, पक्ष बघून सुद्धा मतदान करणार आणि पाडळी मतदारसंघात तर व्यक्ती बघून मतदान होणार.